नमस्कार. मी गौतमी गोदावरी, पुष्प 37. त्या काळात हिरण्याक्षाचा मुलगा रक्तविलोचन राज्य करीत होता. विश्वामित्रांची कर्मभूमी आणि रक्तविलोचनाचे राज्य अगदी जवळजवळ होते. हा रक्तविलोचन पित्यापेक्षाही भयानक होता. त्याचे आणि त्याच्या राज्यातील लोकांचे जीवन भोगवादाने भरलेले होते. राजा आणि प्रजा सारखीच असल्यामुळे सर्वजण सुखी होते. सर्वांच्याच जीवनाचे भोगवादी जीवन हे एकच ध्येय असल्यामुळे सर्वजण एकजुटीने राहत होते. आणि अशा या भोगवादी अनीतिमान रक्तविलोचनाला स्वतःला ऋषी म्हणवणारे विश्वामित्र जाऊन भेटले. रक्तविलोचन कितीही शक्तिशाली असला तरी या ऋषीमुनी महर्षींपासून 4 हात लांबच होता. पण तरीही त्यांचे काय चालले आहे याकडे मात्र त्याचे लक्ष होतेच. जेव्हा हे ऋषीमुनी डोईजड होतील तेव्हा पाहू अशा विचाराने सध्या तरी तो तटस्थ होता. विश्वामित्रांनी त्याला ऐतीच संधी उपलब्ध करून दिली. तसेही वसिष्ठांचे दैवी विचार त्याच्या राज्याला आज नाही तर उद्या हादरा देणारच होते. त्यामुळे ही काट्याने काटा काढायची संधी तो कसा दवडेल. रक्तविलोचनाने विश्वामित्रांचे जंगी स्वागत केले आणि त्यांचा यथायोग्य पाहुणचार करून नम्रपणाचा भाव आणून विचारले, महर्षी विश्वामित्र, मी आपली काय सेवा करू. स्वतःसाठी महर्षी असे संबोधन ऐकून विश्वामित्रांचा अहंकार सुखावला आणि अगोदरच सत्सद्बुद्धीशी फारकत झालेले विश्वामित्र म्हणाले, तू काही करून वसिष्ठांना दुःखी कर. अगदी भोळा साळसूर चेहरा करून रक्तविलोचन म्हणाला, म्हणजे नक्की काय करू ऋषीवर ते तू ठरव. पण वसिष्ठ असहाय्य, हतबल, हताश झालेले मला पाहिजेत. विश्वामित्र तावातावात म्हणाले. ऋषीवर महर्षी वसिष्ठ अंतर्वेदीवासियांवर पुत्रवत प्रेम करतात. तेव्हा काय त्या वसिष्ठांना महर्षी म्हणण्याची गरजच काय. विश्वामित्रांचे भान सुटले आणि संधी साधून रक्तविलोचनच म्हणाला, तेव्हा त्यांच्या पुत्रांना धक्का लावू काय वाटेल ते कर, पण वसिष्ठ खचले पाहिजेत. विश्वामित्रांनी अशोभनीय पाऊल उचलले आणि पुढच्याच दिवशी वसिष्ठा गोदामाई रक्ताच्या अश्रूंनी सागरार्पण झाली. काय होतंय हे नीट कळायच्या आतच आश्रम आणि परिसरात एकच हल्लकल्लोळ उडाला. वसिष्ठ आश्रमात नाहीत हे पाहून रक्तविलोचनाने सैन्यासह आक्रमण केले. वसिष्ठांची पुत्रवत प्रजा सर्व शक्तीपणाला लावून लढली. पण रक्तविलोचन भक्कम भौतिक तयारीनिशी आला होता. त्यात वसिष्ठ पुत्रांचे बळी जाऊ लागले. स्त्रिया, वृद्ध, बालक कुणी सुटलं नाही. 100वर आश्रमवासियांचा जीव घेऊन रक्तविलोचन आला तसा केला. वसिष्ठ परत येतात तो एकच हाहाकार उडालेला. हे काय होऊन बसले आणि हे का हे वसिष्ठांना कळेना. मृतांना पाहावे की जखमींना अशी त्यांची परिस्थिती झाली. तेवढ्यात या नरसंहारातून वाचलेले आश्रमवासी महर्षींसमोर येऊन उभे राहिले. सर्वांच्या नेत्रात रक्ताचे अश्रू होते आणि ते अश्रू महर्षी वसिष्ठांना विचारत होते, ऋषीवर, आमचे काय चुकले. तुम्ही दाखवलेल्या मार्गाने आम्ही चालत होतो आणि विवेकाने जगत होतो. मग आता वसिष्ठांनी नव्हे, महर्षी वसिष्ठांनी रणशिंग फुंकले. आत्तापर्यंत जे महर्षी दयानिधी, करुणानिधी म्हणून लोकांनी पाहिले होते, त्याच महर्षी वसिष्ठांच्या नेत्रातून अंगार बरसू लागले. ज्यांनी जनमानसाला विवेक शिकवला त्यांनीच त्या विवेकाला अप्रत्यय जोडून अविवेक शिकवला. त्या उरलेल्या आश्रमवासियांसमोर ते कणखरपणे उभे राहिले आणि सर्वांना उद्देशून म्हणाले, माझ्या मुलांनो, माझ्या भावा बहिणींनो, ज्या रक्तविलोचनाने आपल्याला हा आजचा दिवस दाखवला त्याच्या आयुष्याचा आजचा हा शेवटचा दिवस असेल.
आपल्याला आता ताबडतोब त्याच्या राज्यावर तुटून पडायचे, आपल्याकडे असतील तेवढी शस्त्रे घेऊन निघायचे आणि त्याच्या राज्यात पोहोचल्यावर दिसेल त्याला कापीत सुटायचे. त्या युद्धात कुठलेच नीती नियम पाळायचे नाही. रक्तविलोचनाचे प्राण हेच आपले लक्ष असेल. पण तो हाती लागेपर्यंत जो दिसेल तो संपलाच पाहिजे. त्याचा थरार पाहण्याची जी आवड आहे ना, ती पूर्ण करून सोडायची. आज सूर्यास्ताच्या आत रक्तविलोचन तर संपेलच, पण आजचे हे युद्ध येणाऱ्या अनंत पिढ्यांसाठी एक परिपाठ असेल. सरळ आणि नीतिमान माणूस भित्रा किंवा दुर्बळ असतो, किंवा आश्रमात राहणारा यज्ञादी कर्मे करून ईश्वराच्या मार्गावर चालणारा शांतिप्रिय माणूस लेचापिचा असतो, असे वाटणाऱ्या जनसमूहास आज हा धडा शिकवायचाच. मुलांनो, रक्तविलोचन हा भक्त प्रल्हादाचा सख्खा चुलत भाऊ आहे. याच्या चुलत्याने म्हणजेच हिरण्यकश्यपूने स्वतःच्या पुत्रास भक्त प्रल्हादास अनंत यातना दिल्या, पण तरीही प्रल्हादाने हिरण्यकश्यपूला न जुमानता दैवी कार्य सुरूच ठेवले. त्याचा ईश शक्तीवरील विश्वास सार्थ करण्यास साक्षात भगवान नरसिंह साकार झाले होते, प्रल्हादाला वाचवण्यासाठी आणि हिरण्यकश्यपूला संपवण्यासाठी. त्याच भगवान नरसिंहाचे नाव घेऊन आज आत्ता आपणास निघायचे. मानवी प्रयत्न आणि ईश शक्तीचे मिलन जगाला दाखवायचे. आज आपण नर असूनही सिंहासारखे शूर होऊ, सिंहासारखे क्रूर होऊ, मिळेल त्याला फाडून टाकू. बोला जय भगवान नरसिंह आणि जय भगवान नरसिंहचा जयघोष आकाशापर्यंत भिडला. पूर्वसागराच्या क्षितिजापर्यंत भिडला, तर माईच्या सप्तधारा आनंदित झाल्या नि सागरास भिडल्या. तर सागराने उंच उंच लाटा निर्माण करून जयघोष केला, जय भगवान नरसिंह. काही वेळापूर्वीच पूर्वसागरातून वर आलेल्या सूर्यदेवाने घाईघाईने भगवी वस्त्र फेकून दिली आणि पिवळी धमक वस्त्रे नेसून तो आग ओकण्यासाठी कटिबद्ध झाला. इकडे कौशिकी गोदामाई मात्र सागरास अर्पण न होता पाप्याचा अंत पाहण्यासाठी जागीच थांबली. तर सागर तिची वाट न पाहता स्वतःच तिच्या जलातून पुढे आला, शौर्य आणि क्रौर्याचा सोहळा पाहण्यासाठी, भगवान नरसिंहाचे दर्शन घेण्यासाठी. मात्र माई आणि सागराच्या या अघटित निर्णयाने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. पण त्याची कारणे शोधीपर्यंत रक्तविलोचनाच्या नगरीत एकच दाणादाण उडाली. नगरातील सर्वजण विजयाच्या कैफात धुंद होते. असे काही होईल असे कुणाच्याच ध्यानीमनी स्वप्नी नव्हते. आणि आकाशात गिधाडे गिरट्या घालू लागली, तर जमिनीवर कुत्रे रडू लागले. अरण्य सोडून घुबडे नगरीत येऊन बसली, तर टिटवी टाहो फोडू लागली आणि एक एक मातब्बर शूर असे रक्तविलोचनाचे सरदार कापले जाऊ लागले. दिसेल त्याला संपवायचे आणि जय भगवान नरसिंहचा जयघोष करायचा, एवढेच वसिष्ठ पुत्र जाणत होते. सरळ माणूस दुर्बळ नसतो हा धडा जगाला शिकवत होते. त्यांच्या हाती लागणारे संपत होते आणि दुरूनच त्यांचे क्रौर्य पाहणारे वाट फुटेल तिकडे पळत होते. पळणाऱ्यांना वाटत होते रक्तविलोचन तर राजवाड्यात सुखरूप आहे, आपण आपला जीव वाचवायचा, आणि जो तो स्वतःचा जीव घेऊन पळत होता. राजवाड्याबाहेर उडालेला हल्लकल्लोळ ऐकून रक्तविलोचन स्वतःच्या महालातील एका कक्षाच्या गवाक्षातून खाली पाहू लागला, तर त्याला जनसमूहात अक्राळ विक्राळ रूप धारण केलेले भगवान नरसिंह दिसले. आपला अंतःकाळ जवळ आला हे त्याने तात्काळ ओळखले. त्याला आपला अन्यायी पिता हिरण्याक्ष आठवला, आपला अन्यायी काका हिरण्यकश्यपू आठवला आणि आपला चुलत भाऊ भक्त प्रल्हादही आठवला. स्वतःच्याच कुळातील राक्षसी चेहऱ्यांनी आणि भक्त चेहऱ्यांनी त्याच्या भोवती जणू फेरच धरला. बोल, तू कुणासारखा? असा प्रश्न त्याने स्वतःलाच विचारला. त्यावर अंतरंगातून काही उत्तर येण्याऐवजी पुन्हा प्रतिप्रश्न आला, मी 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 माझ्या भावासारखा का नाही? एव्हा ना नृसिंह शक्ती त्याच्याजवळ येऊन पोहोचली होती. त्या शक्तीने त्याला या प्रश्नांच्या भोवऱ्यातून सोडवले.
क्षणार्धात त्याचा देह फाडून टाकण्यात आला आणि निश्चेष्ट देहाचे तुकडे उंच आकाशात भिरकावले. ते अपवित्र अवशेष कौशिकी गोदामाईत पडणारच होते, पण तिच्या पात्रात अगोदरपासूनच हजर असलेल्या पूर्वसागराने ते स्वतः स्वीकारले आणि स्वस्थानी प्रस्थान केले. आणि त्याचे अभिनंदन करीत माईही त्याच्या पाठोपाठ निघाली आणि पूरसदृश परिस्थिती निवळली. इकडे महर्षी वसिष्ठांसह अंतर्वेदीवासीय अंतर्वेदीस आले. त्यांनी आज खूप मोठा विजय मिळवला, पण विजयोत्सव साजरा करण्याची त्यांची मनस्थितीच नव्हती. आपल्या परिजनांचे मृतदेह आहेत तसेच टाकून ते रक्तविलोचनाला संपवण्यासाठी गेले होते. त्यांनी त्याला संपवूनच श्वास घेतला होता, पण तरीही गेलेले परिजन ते पुन्हा येणार होते का? 2 घटकात होत्याचे नव्हते झाले होते आणि दगडाचे काळीज करून त्या सर्वांचे अंत्यविधी करणे क्रमप्राप्त होते. वसिष्ठा, गोदामाई आणि पूर्वसागर त्या सर्वांच्या दुःखात सहभागी झाले. महर्षी वसिष्ठ स्वतःचे दुःख बाजूला ठेवून पूर्वसागरासारखेच सर्वांच्या पाठीशी उभे होते. लोकांना मायेची ऊब देऊन पुन्हा उभे करीत होते. पुढील काही दिवसानंतर त्यांनी भगवान नरसिंह मूर्ती रूपात अंतर्वेदीत स्थापन केले. अर्थातच संपूर्ण अंतर्वेदीवासीय त्यांच्याबरोबर होते. उच्चतम नैतिक मूल्ये जीवनात आणून विकसित जीवन जगणाऱ्यांमध्ये ईश शक्ती आत्मशक्तीच्या रूपात वास करते. ती शक्ती शांत आहे तोपर्यंत शांत आहे, पण एखाद्या दुष्टाने जर ती जागृत केली तर पुढे काय होते हे पाहायला तो दुष्ट या जगातच राहत नाही. याचे प्रतीक म्हणून भगवान नरसिंह आजही अंतर्वेदीस आहेत. मात्र अंतर्वेदीच्या सर्व आठवणी ताज्या करण्याचे श्रेय गोदामाईने द्वैपायनांना दिले. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रपितामहांची आठवण करून माईला शेकडो वर्ष मागे नेऊन आणले. आता हा महर्षी वसिष्ठांचा पणतू उद्या काय करतो याकडे माईचे लक्ष लागले. थोड्या वेळापूर्वी आकाशाकडे पाहून त्याने म्हटलेले जय शारदे वागेश्वरी आठवून ती प्रसन्न चित्ताने मार्गस्थ झाली. धन्यवाद.